नमस्कार मित्रांनो, आशनी करायला ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर बघा, आज मी हातानं वगैरे धुतली होती, मोठी तर खराब झाली होती, लय वाशायला होतं होती. आज काढली सगळे आणि सकाळी ऊन पडलं होतं, पण आता पाऊस चालू झाला आहे. तुम्हाला मी दाखवते बघा. आता भिजल्यानंतर आणखी पिळून आणखी हलका टाकावं लागणार आहेत. तुम्हाला दाखवते पाठीमागून बघा. कारण मोबाईलमध्ये काही पाऊस जास्त नाही दिसणार, मोठा असेल तरी पण दिसत नाही, थोडाफार दिसतो. तर तुम्हाला ओलं हे झालेलं दाखवते. तरी बघा, मी आज हातून वगैरे धुतली होती, कपडे पण वाऱ्याने खाली पडले. हे बघा, ओलं ओलं झाले. या बघा, इथं हातोरनं धुवून काय टाकलेत मी. बघा इकडे कपडे, हे बघा पाऊस आता ऊन पडलं बघा जरासं, पण हे बघा ओलं ओलं झालं सगळं. हे बघा पाणी तर सकाळी मस्त ऊन पडलं होतं, मी धुवायला काढले. आणि रविवार असल्यामुळं ना लेकरं पण घरी असतात आणि मला तुला धुता येत नाहीत, पिळता पण येत नाहीत, म्हणून मी आज केलं. पण आहे बघा, आता ऊन पडले मस्तपैकी. बघा पण आभाळ भरपूर आलं. हे बघा कपडे, हे बघा पाणी, हे बघा कसलं मस्त वातावरण झालं इकडे, हिरवंगार झालं. हे बघा हां, अरे बघा तिकडे पाऊस चालू आहे बारीक बारीक, काय दिसणार नाही बघा. रोडला पण पाऊस झालेला दिसतोय साईडला. हे बघा ओलं झाले खाली रोडला. चला आता ऊन पडले जरासं, मी पटपट हे कपडे आणखीन याला पिळून घेते जरासं हाडकं, कारण पाणी शिकलं असेल त्यात. राहू द्यायचं. हे बघा इकडे पण एक टाकली होती, पण आणखीन यायला लागलाय पाऊस. पावसाचं ऊन पडलं होतं, पण आणखीन चालू झाला. हे बघा तुम्हाला दिसत असं टिपे टिपे पडलेले. सकाळी मस्त ऊन पडलं होतं म्हणून धुवायला काढले सगळे. तरी बघा साड्या पण वाऱ्याने पडल्या होत्या खाली. आला परत. म्हणजे सिद्धी बाबा खेळते ती पिन काढून घेतली मी. पडलून आता वाढल्यात किती 12 वाढलेले आहेत. दिवसभरात जरा जरा हडकलं तरी काही टेन्शन नाही, खाली जाऊन टाकतात. पण जरा तरी हडकायला पाहिजे, तरी जरा जरा हडकल्यात, पण तरी पण पाऊस आल्यानंतर आणखी झाड पडते आणि खाली जागा पण नाही टाकायला. हे काय हडकले, मस्त हडकले ना. हे बघा आभाळ किती वरती आले, डबल यायला इकडे पण आले बघा. हे आणि तिकडे ऊन पडलं. हे बघा डोंगरात ऊन पडले, तिकडे ऊन पडले, पलीकडल्या साईड पण ऊन आहे आणि इकडे आभाळ आहे. हे बघा मस्तपैकी शेतात कसं सोयाबीन भारी उगवली आहे. बघा हवे रोड आहे. हां काय म्हणजे काय करते, हे बघा आमची मच्छरदाणी लई खराब झाली, ती ताणून टाकली होती वरती, भिजली खाली आणि सिद्धीसाठी खेळ बसती खराब झालेली. तरी अजून गेली पाणी. तर बघा मित्रांनो, आता आम्ही आलोय बाजारातून. तर बघा भाजीपाला चालू आहे. आधी भूक लागली होती, खाल्लं सगळ्यांनी. शेवचिवडा आणला होता, जिलबी आणली होती आणि वडापाव पण आणला होता, पण बाजारातून नाही आणला, पण आणला होता. तरी बघा भाजीपाला आता मेथीची भाजी कोथिंबीर स्वस्त आहे, फक्त बटाटे महाग आहेत, 50 रुपये किलो आणि तिचे अर्धा. तर बटाटे काय आणलेले नाहीत मी. तर शेवग्याची शेंग आणली, भेंडी, हिरवी मिरची, वांगे, दोघांची भाजी आणली आणि तांदूळशाची पण भाजी आणली. तांदूळशी मला तांदूळशाची भाजी पण आणली, कोथिंबीर. ते बघा शेंगा पण खूप महाग झालेले आहेत, 50 चे अर्धा आणलाय ना. त्याच्यावरती शेप खा चांगलाय. हे बघा मेथीची भाजी 20ला 3 द्यायला लागल्यात दिसते. तर हे आंबे पण आणलेत आम्ही, पण ठोस आणलेत. ठोस पण लागतात आम्हाला सकाळी खायला. बघून खाऊ जडाचा आता खराब होत असते. वरून हिरवं दिसायला, पण मध्ये गेल्या वर्षी तर 2 का 3 चांगले निघाले, सगळे काय निघाले मध्ये. मी ते दुसऱ्या दिवशी तुम्ही शाळेत गेला, सगळं फुडू घेतलं, सगळे काळे आंबे. फक्त एक बाई तिला चांगला निघाला अगोदर दिसला मी तिला. तर आता पावसामुळे पण आंबे खराब व्हायला लागलेत आणि वरून कच्चे दिसतात आणि हिरवे पण आहेत, मधून कापल्यानंतर सगळे लाल भडक काळे भडक निघायला लागलेत. तरी बघा हे चांगलं दिसायला मोबाईल मध्ये चांगले दिसायला. तर हे बघू शकता बाई कसा गिळगिळ निघाले, असं पिकलेलं आले. असं बघून खवटत नाही आणि काय सकाळी स्वयंपाक पण केला नव्हता. सकाळी तुम्हाला दाखवलं होतं पाऊस यायला होता, कपडे वगैरे धुतली मोठी. तर पाऊस आता पण चालूच आहे दिवसभर. काल 1 दिवसभर पडलं, म्हणलं आज
खाली आणले कपडे काढून सगळी. आता बाजारातून आणलं स्वयंपाक वगैरे करायचं. सकाळी काही स्वयंपाक केला नाही मी. तर सकाळी रात्रीची भाकर तेवढी खाल्ली होती. मी त्यानंतर काहीच खाल्लं नाही. आणि कुरवडी काहीतरी तळी होती ती साक्षीने ती खाल्ली. तर आता मी करते स्वयंपाक वगैरे. बाकी आता दळण ठेवली आहे. किराणा पण आणायचं बाकी. आता किराणा आणायला होती समर्थला. मटकी पण आणली बा. मटकी पण आवडते आम्हाला. सुकी खायला मटकी. ही भोपळाची धपाटी आम्हाला बनवायची. बाकी मस्त असं ही धपाटी बनवताना पुढला व्हिडिओ. तर ही मी आज आता काय नाही बनवणार. 2 दिवस तर काय नाही बनवणार. ह्याला नीट व्यवस्थित कपड्यात गुंडाळून ठेवणार आहे. आणि त्याने आल्यानंतर मी बनवणार आहे. कारण त्यांना पण आवडते. म्हणजे मस्त असं सालटा काढायचं आणि खिसून हिरव्या मिरची धपाटे करायचे. खूप छान लागते ते. त्यामुळं परत काय मला आणणं होत नाही. कारण ते 2 दिवसात येतील घरी. आणि परत ही तिथं काही तर भेटत नाही. मग जाऊन आणावं लागतं मग गावातून वगैरे. तर त्यामुळं मी 2 दिवसांनी धपाटे बनवणार आहे. म्हणजे ती पण खाते. कोणाकोणाला आवडते भोपळ्याची धपाटे नक्की कमेंट करून सांगा. 2 वेळेस किती खाली असं मस्त असे लागते.